बातमी पुण्यामध्ये काँग्रेसला मोठी गळती लागली आहे। युवक काँग्रेसचे सरचिटणीस राजीनामा देणार आहेत। अन्य 100 पदाधिकारी देखील राजीनामा देणार आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठं इनकमिंग होणार आहे। तर पुण्यामधून ही घडामोड आपल्याला समोर येतेय। पुण्यामध्ये काँग्रेसला ही मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळतंय। युवक काँग्रेसचे सरचिटणीस राजीनामा देणार आहेत। अन्य 100 पदाधिकारी देखील राजीनामा देणार आहेत। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। रोहन, काँग्रेसला मोठी पुण्यामध्ये गळती लागली आहे आणि 100 जवळपास पदाधिकारी राजीनामा देणार आहेत। त्याचं कारण काही कळलंय का रोहन? अगदी बरोबर आहे। खरं तर काँग्रेसचे माजी आमदार असणारे रवींद्र धंगेकर काही दिवसांपूर्वी जे आहे ते पक्षाला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये जो आहे तो प्रवेश त्यांनी केलेला होता। परंतु आता काँग्रेसला मोठी गळती जी आहे ती पुण्यामध्ये लागण्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण का काँग्रेसमधून युवक काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा एनएसयूआयचे पदाधिकारी असतील हे आता लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती जी आहे ती मिळते। यामध्ये रोहन सुरवसे जे की काँग्रेसचे युवकचे कार्यकर्ते आहेत, एनएसयूआयचे कृष्ण साठे असतील, हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आता लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे आहेत ते प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून सध्या मिळते। त्यामुळे रवींद्र धंगेकरांच्या पाठोपाठ मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला सध्या गळती लागलेली आहे आणि या गळतीमुळे आता काँग्रेस कशी उभारी घेणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकांमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर का आउटगोईंग काँग्रेसमधून झालं आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये हे सगळे कार्यकर्ते गेले तर मोठा फटका जो आहे तो काँग्रेसला आगामी काळामध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे केवळ शिंदेच्या शिवसेनेतच नाही तर काँग्रेसमधून आता लोक अजित पवारांच्या गटामध्ये, अजित पवारांच्या पक्षामध्ये इनकमिंग करतायत आणि त्यामुळेच सध्या हे सगळे एनएसयूआयचे विद्यार्थी काँग्रेस असेल, कृष्णा साठे असतील, रोहन सुरवसे असतील, हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। अगदी धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।